नमस्कार मित्रांनो, मी आकाश पात्रे चॅनलचं सर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज उरण टू मुरुड आपण बाईकवर ट्रॅव्हल करणार आहोत. खूप दिवसानंतर एक मोठो ब्लॉग तुमच्या समोर येणार आहे. ब्लॉग कसा होणार आहे, काय काही आयडिया नाही आहे. जवळपास 72 किलोमीटरचं अंतर आपल्याला क्रॉस करायचं आहे. खूप मजा येणार आहे आणि सेटअप पूर्ण लागलेला आहे. सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द ब्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. चला चला सरळ चला सरळ चला. आता मित्रांनो बघा, हे गाडी कशी बाहेर काढणार, ती एक टेक्निक आहे, निंजा टेक्निक. पण माझ्या गाडीला सेल्फ सध्या चालू नाही आहे. हो, असे काढतात दादा. फाट यहाँ से शुरू होता है सफर. चला गणपति बप्पा मोरया. चला मित्रों, चाय के बागानों के साथ हम शुरुआत करते हैं. आप देख सकते हो राइट साइड में अपने चाय के बागान है. आणि ही गल्ली जबरदस्त वाटते. हाँ, इथून तुम्हाला टमटम गाड्या वगैरे सगळ्या मिळतील, ज्या तुम्हाला अलिबागपर्यंत पोहोचवतील. त्या सगळ्या गाड्या आहेत ज्या तुम्हाला अलिबागपर्यंत पोहोचवतील. लोक प्रेफर करतात बाईकनी, कारण बाईकवरती तुम्ही डायरेक्टली एकदा बसलेत की डायरेक्टली तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू शकता. काकोनी वाटते वका वका केलेली आहे. मला असं वाटलं भाई. आणि हा रस्ता मित्रांनो तुम्हाला सांगू, एवढं छान वाटतं ना रस्त्यावरती गाडी चालवताना. कारण हा रस्ता, हा जो पॅच आहे जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा पॅच जो होता तो आधी खूप खराब होता, पण आता एक नंबर A1 काम झालंय. A1 हाय 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 हाय. पण या थंड हवेमध्ये जी राईड करायची मजा येते ना, आईच्या रे गावात फुल मजा, फुल मजा. हे गरमीमध्ये गिअर, प्रॉपर गिअर नाहीत आपल्याकडे, पण गरमीमध्ये हे फुल स्लीव्स घालून राईड करायला एकदम अंगातनं सगळं पाणी पाणी निघतं. आणि थंडीमध्ये जी राईड करायला मजा आहे ना, ती अलग आहे वाय. मग अशी काय वाचलंच नाही तू? तिकडे लिहिलं होतं दिलदार मित्रमंडळ, यांनी वाचलं दलिंदर मित्रमंडळ. हे प्रभू, क्या ही कर सकते भाई. जेव्हा पण आलो आहे ना या ठिकाणी, रस्त्यांचा म्हणजे काय म्हणतो, रोड के ऊपर प्यार हो गया है. म्हणजे सगळ्याकडे अशी सावली सावली सगळ्याकडे, आणि मस्तपैकी सावलीमध्ये गाडी चालवण्याची मजा वेगळी आहे. एक ब्लॉग आहे आपला, त्या ब्लॉगमध्ये आपण सेम राईड केलेली आहे, बट सायकलवरती राईड केलेली आहे. जवळपास रेवस टू अलिबाग बीच सायकलवरती आपण ट्रॅव्हल केलेला. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. तो पण पावसाळ्यात केला होता. मी आणि सुनील दोघंजण आम्ही मस्तपैकी राईड केली होती ती. आणि वन डे म्हणजे असं सांगू शकतो की जाऊन तिकडे बस नाश्ता केला आणि लगेच आम्ही निघालो. म्हणजे आमच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे, म्हणजे आम्ही किती कॅपेबल आहोत ते आम्हाला समजलं. मध्ये आम्हाला सायकल राईडचा एकदम फॅड असा झाला होता की सायकल चालवायची, सायकल राईड करायचं. आणि त्यासाठी आम्ही ठरवलं, चला एक काम करू, आपण अलिबाग बीचला जाऊ, ते पण सायकलवरती आणि रेवसपासून. इथे घरं वगैरे सगळी जुनी जुनी घरं आहेत. खूप छान वाटतं बघायला. आणि इतके विला लागणार तुम्हाला येता जाता, सगळे विला. आधी इथे एवढं काय नव्हतं, पण आता फिरण्यासाठी लोक येतात, कारण आता रोरो सर्व्हिस पण चालू केलेली आहे. लोक 4 व्हीलर घेऊन डायरेक्ट इथे येऊ शकतात. त्या सगळ्या सोयीसुविधा, म्हणजे भाऊचा धक्का टू रेवस नाही, मांडवा. भाऊचा धक्का टू मांडवा डायरेक्ट रोरो आहे. त्या रोरोमध्ये तुम्ही 4 व्हीलर टाका, बाईक टाका आणि डायरेक्ट इथे येऊ शकता. हा रोड जो आहे तो मांडवावरनं तुम्हाला कनेक्ट होणार इकडे. तर जे आता 4 व्हीलर तुम्हाला जाताना दिसतील त्या सगळ्या मुंबईला कदाचित जाणारे असतील, म्हणून त्या बाजूला चाललेले किंवा रेसिडेंट असतील, सांगू शकत नाही आपण. आणि इथे सगळे हॉटेल्स सगळे चालू झालेले आहेत आता. आम्ही गेल्या वेळेला जेव्हा आलो होतो इथे सायकलवरती, तेव्हा भाताची लावणी चालू होती. आम्ही ते सुद्धा कॅप्चर केलं होतं.
बायका छान गाणी बोलत होत्या, पण आम्ही गेल्यावरती त्यांचा मूडच ऑफ झाला. तेवढं थट तेरी की असू दे ना, त्यांना आवाज गेला पाहिजे माझा. नायरा पेट्रोल पंप 104 रुपये लिटर पेट्रोल आहे भाऊ. दादा 500 टाका. गरम गरम पेट्रोल गेल्या पोटात तिच्या. चला, पेट पूजा झाली आहे गाडीची, आता आपली पेट पूजा बाकी आहे. जैसा जैसा आगे जा रहे हम लोग, आणि जसं जसं सूर्य असं वर येतोय ना, तसं असं गरम वाटतंय, त्याला बरं वाटतंय है ना निया. असं नको बघू अहो येते मला. चला निघूया. तू आता पुढे गे, मुवमेंट झाली की दिसेल, मुवमेंट झाली की दिसेल. डायरेक्ट रेवदंडा रोड पकडा आणि सटासट एकच आहे, सरळच आहे तो. सटासट सरळच आहे, पकडा. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. त्या पोरांची पिकनिक चालली आहे आणि हिला आता कळलं की हे चालू होतं. ठीक आहे, त्या मुलांची पिकनिक चालली आहे, मजबूत मजा करतायत ती लोक. आणि त्या ड्रायव्हरनी पण गाणे पण बादशा लावले. घालतो हे पकड फक्त याची फाट. नेक्स्ट टाइम मी तुझ्यासोबत येणार नाही जर माझी अशी कंडिशन करायला. अरे पण काय, मग काय करू शकतो. कुली हो क्या मैं? कुली नाही है तू, पुली है तोंड की. क्या है? पुली. इथून मारायचं आहे लेफ्ट आणि मग तो सरळ रस्ता धरायचा ना आईच्या रे गावात. येस, तो पण सगळे हॉटेल ओपन होतील आणि आपण काहीतरी खाऊया ना. मेरी गॉम गॉम, अरे गॉम गॉम होतं काय. चला, नियाने काहीतरी पाहिलेलं आहे आणि फायनली चालेल. हे बघ, कनगुटकर व्हेज नॉन व्हेज घरगुती खानावळ. चला घेतो पुढून आत द्या. जाऊन काय आहे का रेडी? आधी जाऊन तू विचारतो मी. काय नाश्ता दादा? एक नंबर. अरे वडा उसळ मिसळ सगळं आहे. या जे खाशील ते आहे. ये ठेव. हां, पुरी भाजी आहे फ्रेश. तू काय खाशील? आधी बसून घ्या, हात बी धुवून येतो मी. हाताची कंडिशन बघ माझ्या. भाभी किधर जा रहे हो? भाभी हो नजरे तो देखो आई, आंखों की गुस्ताखियां माफ हो. निघूया. चला, गणपती बाप्पा मोरया. सुपारीची झाडं असं वाटते गोव्याला आलोय. हाय 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 हाय, काय निसर्गरम्य वातावरण आहे. वा वा वा. मामा मामा बघतच नव्हते. मामाने चष्मा लावलेला काचेमध्ये पाठीमागं बघत होते. ब्लॉग वाटते शूट करायला किती मस्त वाटत होते. फोटोशूट वगैरे मस्त वाटते बघ ना, एकदम खतरनाक. हाय 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 हाय. बघ किती छान जुनं घर आहे. संध्या स्मृती. चौकामध्ये पोलीस असतात तिकडे, राईट ना. म्हणून हेल्मेट प्रॉपर घालून यायचं.
मित्रांनो इथे खूप सारे विजिटर्स आणि खूप सारे असे फिरायला आलेत. मस्त असा बीच आहे. हा कुठला बीच आहे निया? नियाला माहित नाही का? हा आहे काशीद बीच. हे बघा इकडे विनंती थांबा. हा आहे काशीद बीच. आज सॅटर्डे आहे. आज संडे आहे का? येस आज संडे आहे तेव्हाच आज रश आहे रश. आणि तिकडे बघा कोणतरी उडतंय वरती. काय जाऊ का बाबा? धन्यवाद. फायनली मित्रांनो लोकेशनला तर आपण आलो. चला अप्पा तयारी चाललेली आहे. काळीची हळद. नाव आहे